नमस्कार सर्वांना, माझा ग्रॅनी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हिरव्या मुगाच्या डाळीचे दही वडे बनवणार आहोत। आगळी वेगळी अशी ही रेसिपी आहे। यासाठी 250 ग्राम आपण मुगाची डाळ रात्री भिजू घातली, ती धुवून स्वच्छ घेतली। त्यासाठी अर्धा किलो दही घेतलेला आहे। मोठी जोडी अर्धी जोडी कोथिंबीर घेतली। 4-5 आपण हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, मीठ आणि तळण्यासाठी तेल वापरणार आहोत। हिंगाचा वापरही या ठिकाणी करणार आहे आणि बेकिंग सोडा वापरणार आहे। त्याचबरोबर आपण सर्व करताना चिंचाची चटणी आणि हिरवी चटणी याचाही वापर करणार आहोत। मुगाची डाळ आता आपण या ठिकाणी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे, ज्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे, धने आणि ओवा टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, फक्त मीठ राहिलेलं आहे याच्यामध्ये। तर आपण खूप छान फेटून घेऊ त्याला। जितकं तुम्ही फेटाल तितकं त्याचं कुरकुरीतपणा आणि फ्लफीनेस वाढतो। आता आपण दही वडे करणार आहोत। तेल गरम करते मी आणि याच्यामध्ये थोडंसं हिंग घालते, पाणी घालूया थोडं आपण आणि याला छानपैकी मिक्स करून घेते। कोथिंबीर घातली मी भरपूर, मीठ घातलं। आतापर्यंत आपण उडीद डाळीचे, तांदळाचे, हरभरा डाळीचे दही वडे खातो, परंतु आज आपण फक्त आणि फक्त हिरव्या मुगाच्या डाळीचे दही वडे खाणार आहोत। अगदी मऊसूत होतात, लहान मुले, वृद्ध, अगदी कोणी सुद्धा खाऊ शकतो त्याला आणि पोटासाठी सुद्धा खूप छान असतं हे। आता हे तळून झालं की आपण याला काय करणार, पाण्यात घालणार आहे। थोडीशी एक वेगळी मेथड आहे आणि पाण्यात घातल्यानंतर हे दही आहे, त्या दह्यामध्ये मीठ आणि साखर घालून मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। त्या दह्यामध्ये मी ते भिजवून ठेवणार आहे। स्लो याच्यावर करते, बिलकुल कच्चे राहणार नाही। माझ्या म्हणण्यानुसार नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि आपल्या घरच्यांना खाऊ घाला। थोडं झालं होतं त्याला, त्याला पेपर नॅपकिनवर टाकणारच नाहीये मी, पण आपल्याला हे टाकायचं पाण्यावर। बस आता हे जे आहे पण केलेले ते आपण सगळं पाण्यात टाकणार आहे। पाण्यामध्ये याला भिजत घालायचं। काही सेकंद याच्यामध्ये ठेवणार आहे आपण। चांगले भिजलेले आहे, त्याला आपण असं होल करू शकतो आणि असं दाबायचं, त्यातलं तेल आणि पाणी सगळं काढायचं आणि हे जे दही करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये सोडून द्यायचं।
सर्व करताना आपण हिरवी चटणीवरती दही भंगरून घालू शकतो. हे बघा, असे हे भिजू द्यायचं छान गट्टी डाळीमध्ये तयार करून ठेवलेले आहे मी. ते सगळे असे झाले की याच्यामध्ये घालते. आणि चला तर मग आपले दहीवडे मुगाचे रेडी झालेले आहेत. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. खूप टेस्टी आणि खुसखुशीत झालेले आहेत. बघा, चिंचाचं कोळ घालते याच्यावर, हिरवी चटणी, जिरा आणि शिमला मिरची रंगासाठी, फक्त टेस्ट म्हणून. फार तिखट होत नाही ते काही नाही. तर खाण्यासाठी पूर्ण रेडी आहे. खाऊन बघा आणि आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.